श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2004 साली काठावर पराभव झाला होता। मात्र आजही आपला हक्क त्या जागेवर असल्याने शिवसेना पक्षप्रमुखांच्या इच्छेनुसार पुन्हा प्रस्ताव शिवसेनेकडे दिला आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उमेदवारी करण्याची इच्छा असून मधल्या टोलनाक्यांची अडचण असली तरी उद्धव ठाकरे यावर लवकर निर्णय घेतील असा विश्वास माजी महापौर दशरथ पाटील यांनी शनिवारी व्यक्त केलाय। महायुतीचा उमेदवार त्यावेळी मी असल्याने या महायुतीकडे मागणी झाली तरी आपणास अडचण राहणार नसल्याची भूमिका दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे। चालू होतं याच्यासाठी आता मी 2004 चे निवडणुकीची सल लोकांच्या मनात होती। छोटा मतदारसंघ झाला आणि 1 वर्षापासून लोक म्हणायची आम्ही 2003 चा 4 चा कुंभमेळा जो पाहिला तो ताकदवान होता। 14-15 ला बांबू लावले, 20 किलोमीटर पार्किंग ठेवली, कोणाला तिथे स्नानाला जाऊन दिलं नाही। तुम्ही काही करा, 2026-27 चा कुंभमेळा येतो। कुंभमेळा फक्त निमित्त असतं, पण खरा दर्जेदार कामं करायची असेल तर तुम्ही कुठल्या तरी सभागृहात आम्हाला पाहिजे, मतं आम्ही देणार आहे। पक्षाकडे तुम्ही उमेदवारी मागा, दिली तर ठीक, नाही दिली तर 20 लाख लोकांना मतं आम्हाला द्यायची। आम्ही काही बांधलेलो नाहीये। या भूमिकेमधून मी प्रस्ताव श्री उद्धवजी ठाकरे यांनी दिला होता, तो संजय राऊतच्या मार्फत दिला, त्यांनी तो ठेवला। त्यांना मी धन्यवाद दिले, त्यांना 100 गुण दिलेले आजही मी संजय राऊतांना। त्यांनी तो प्रस्ताव ठेवला, परंतु 3 महिन्यात तो प्रस्ताव कुठेही त्या आपली जी गुळणी असती ती बाहेर आली नाही। ती आली तर घाटाच्या वर गेली आणि तिथे जो माणूस मागत नव्हता त्याच्या गळ्यात का टाकली हे मला माहित नाही। आणि म्हणून आज मी प्रेस याच्यासाठी घेतली तर मी ग्रामीणचे 262 गावं स्वतः जाऊन, हा 200 लोकांचा सॅम्पल सर्वे नाहीये, चिम्या येणारे गोम्या पडणारे, मी तिथे स्वतः गेलो, स्वतः गावांमध्ये गेलो। मला बरोबर आज 25 दिवस झाले। मी सांगितलं होतं ग्रामीणला मी 26 एप्रिलला अर्जाची सुरुवात होईल। 20 एप्रिलला मी तुम्हाला संदेश देईल। मी तुमच्या माध्यमांमधून हा संदेश त्यांना देतोय तर मी तुमचं सगळं ऐकलं। आता त्यांनी मला सांगितलं राजकीय पक्ष जर तुम्हाला चांगल्या माणसाला देत नसेल, ज्यांनी विकास केला, ज्यांनी काम केलं, ज्यांनी ग्रामीणला आणि शहराला एकत्र आणलं, दोघांचं दळणवळण सारखं केलं, अशा माणसाला जर बाजूला ठेवत असेल तर आम्ही तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे, खानदानी तुम्ही शेतकरी आहे, तुम्हाला शेतकऱ्यांची जाण आहे आणि शहराची जाण आहे, दोघांना सांभाळण्याची क्षमता आहे आणि सभागृहामध्ये प्रश्न सोडून लोकांना न्याय देण्याची तुमच्या ताकद आहे। आज उद्योगाचं वाटोळं झालंय, जे होते ते बंद पडले, व्यापार व्यवसायाची अडचण आहे, शेतकरी तर बाजारभाव मिळत नाहीये, त्यामुळे सगळे भेटाकुटी चाललेले, तरुण वन फिरताय, IT क्षेत्र येत नाहीये, त्यामुळे सगळ्या ह्या बाजार बुंग्यांनी 15 वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं एक बाजूला करा। त्यांनी किती हजार कोटी खर्च केली आणि किती कामं केली, आणि मी 2002 ते 2005 मध्ये 3 वर्षात किती कामं केली आणि किती पैसे सांभाळून नीटनेटका जबाबदारी पार पाडली, खर्च करून सांभाळलं, याचा हिशोब त्यांनी द्यावा आणि मतदान आपण घ्यावा असं मला सांगितलं। आता माझं ग्रामीण फिरून झालंय, आता मी शहरात घुसलोय। मी अंतिम निर्णय हा तुम्हाला येत्या 4 दिवसात फिरून देईल आणि मग त्यानंतर तुम्हाला अंतिम निर्णय मी लोकसभेच्या संदर्भात कळवेल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।